सरकारमधल्या मित्र पक्षाने घेतला असेल, त्यात त्यांचं काय राजकीय गणित आहे, राजकारण एवढी घाई काय आली, एवढी घाई करण्यात का आली, याच्या संदर्भातला खुलासा तेच जास्त करू शकते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती दुर्दैवी निधनानंतर आज सुनित्रा पवार या त्यांच्या पत्नी या आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. परंतु या गोष्टीची माहिती ही शरदचंद्र पवार गटातील कोणत्याच नेत्याला नव्हती. आपल्यासोबत बोलण्यासाठी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत. साहेब, काय सांगाल, ही घटना आपल्याला माहीत होती, हा झालेला निर्णय, किंवा पवार साहेबांना सुद्धा हा माहीत नाही असं त्यांनी सांगितलं? नाही, खरं म्हटलं तर आज दुर्दैवाची घटना आहे की अजितदादासारखं नेतृत्व आमच्याकडून गेलेलं आहे. फार दुःख आहे. म्हणजे पक्ष व्यतिरिक्त कौटुंबिक नातं जिव्हाळ्याचं नातं असतं. त्यामुळे महाराष्ट्राचे अनेक कार्यकर्ते, अनेक जनता महाराष्ट्राची ही दुःखामध्ये आहे. पवार कुटुंबीयसुद्धा दुःखामध्ये आहे. आत्ता जी उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमधला निर्णय झालेला आहे याची कल्पना आम्हाला पूर्णपणे नव्हती. आणि मला वाटतं आम्ही सगळ्यांनी पवारसाहेब म्हणते त्याप्रमाणे हे मीडियावर आम्हाला कळल्यानंतर, आपल्याकडून मला कळल्यानंतर त्याच्यावर चर्चा होते. याबद्दल आम्हाला कोणालाही अशा प्रकारची कल्पना नव्हती. आज शरद पवार यांनी सुद्धा सांगितलं की हा निर्णय काय आहे मला माहीत नाही, मला सांगण्यात आलेलं नाही आहे. कुठंतरी ह्या सगळं शरद पवार यांना अंधारात ठेवून हा पुढे जाण्याचा प्रयत्न आहे का? काय कारण म्हटलं तर अजितदादांची इच्छा अशी होती की कुटुंब परत एकत्र यावं. आणि कुटुंब नुसतं पवार कुटुंब नव्हे तर राष्ट्रवादी कुटुंब एकत्र राहावं अशी त्यांची इच्छा होती. आणि मला वाटतं की ती इच्छा अपूर्ण राहिली, परंतु ती पूर्ण करण्याची जबाबदारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्यावर, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यावर आहे. दुर्दैवाने तशा प्रकारची चर्चा जर पवारसाहेब म्हणतात तसं झाली नसेल तर मला वाटतं की ती चर्चा कल्पना देऊन केलं असतं कोणी बाकीच्या सगळ्या नेत्यांनी, तर मला वाटतं ते बरं झालं असतं. परंतु ती चर्चा झाली नाही ही सत्यता नाकारता येत नाही. ही एवढी गडबड कशासाठी हा प्रश्न सामान्य जनतेतून सुद्धा आता विचारला जातोय. तुम्ही जर सोशल मीडिया पाहिली असेल तर त्याच्यामध्ये अजून दिवसही पूर्ण झालेले नाहीत आणि अचानक हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा निर्णय, हा एवढी गडबड कशासाठी केली जाते? म्हटलं आता जर बघितलं गेलं तर हा निर्णय शेवटी त्यांच्या सुनित्रा वहिनी आणि त्यांच्या कुटुंबाचा आहे आणि राष्ट्रवादीच्या त्यांच्या नेत्यांचा आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या मित्र पक्षाचा आहे. सरकार कधी बनवायचा ह्या घटनेचा अधिकार त्यांच्याकडे आहे. तसं उपमुख्यमंत्री पद आणि रिक्त जागा कधी भरायचा हा अधिकार पण त्यांच्याकडे आहे. मला वाटतं की सर्वसामान्य जनतेचा जो भावना आहे, मला पण बऱ्याच लोकांचे फोन आले, ज्या भावना आहेत त्या भावना अशा असतात की दुःखामधून बाहेर निघाल्यानंतर निर्णय घेतो याला ते समजू शकतात. परंतु इतक्या संवेदनशील विषयाच्या संदर्भामध्ये निर्णय घेताना ज्या पद्धतीने निर्णय झाला तो बऱ्याच लोकांना नाराजीत आहे. पण शेवटी हा आपला अधिकार नाही आहे, अधिकार हा त्यांच्या निर्णयाचा असतो. मला वाटतं की त्यांनी काही विचार करून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या सरकारमधल्या मित्र पक्षाने घेतला असेल, त्यात त्यांचं काय राजकीय गणित आहे, राजकारण एवढी घाई काय आली, एवढी घाई करण्यात का आली, याच्या संदर्भातला खुलासा तेच जास्त करू शकते. एक बैठकीचा व्हिडिओ पुढे आला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः उपस्थित आहात आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. त्या बैठकीत विलिनीकरणाबद्दल चर्चा झाल्याचं स्पष्ट होतंय. खरंच ती बैठक त्या निर्णयासाठी झालेली होती का आणि काय निर्णय होता? मी फार जबाबदारीने बोलतोय, कारण जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीची सत्य सांगणं गरजेचं आहे. म्हणून मी त्या दिवशीचं सांगितलं, त्यात काय आमचा राजकीय स्वार्थ नाही. शेवटी आमची संघटना पक्ष आम्ही चालवण्याच्या संदर्भातून पवारसाहेबांसारखं नेतृत्व आहे, आम्ही चालवतोय. परंतु भावनिक असलेल्या अजितदादांना जेवढं आम्ही ओळखतो तेवढं काही लोक ओळखतात. पवारसाहेबांच्याकडं जी भावना अजितदादांनी व्यक्त केली, पवारसाहेब आहेत ना, बस मला पवारसाहेबांच्यावर आता एकच करायचं. त्याची ते त्यांचे पुढचे विजन पण असेल. सध्या पक्षाच्या मध्ये ज्या पद्धतीने एकत्रीकरण केलं तर पक्षाची ताकद वाढेल. भविष्य काळामध्ये पक्ष सत्तेमध्ये आणण्याच्या संदर्भात किंवा तेवढी ताकद उपलब्ध करण्यासाठी आपलं विभाजन दूर करून आता केलं पाहिजे, अशा प्रकारची भावना त्यांची होती. आत्ता नव्हे तर आमच्या मध्यंतरच्या 1-1.5 महिन्यामध्ये 8-10 बैठका झाल्या. जयंत पाटलांच्याकडे बैठका झाल्यानंतर सातत्याने बैठका आम्ही केल्या. त्या बैठकीमध्ये शेवटची बैठक जेव्हा जयंत पाटलांच्या निवासस्थानी मी, सुप्रियाताई वगैरे, आम्ही, अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील वगैरे बरेच जण होतो, रोहित पवार वगैरे,
आम्ही सगळी चर्चा केली अजितदादांशी आणि अजितदादांची चर्चा केल्यानंतर पवारसाहेबांकडे झालं. ही प्रक्रिया मी आत्ताही सांगतो आफ्टर महानगरपालिका नगरपालिकेनंतर लगेच होणार होती, परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसती तर अजितदादांच्या हयातीमध्येच पक्ष विलिनीकरण करण्याचा निर्णय हा पवारसाहेबांनी अजितदादांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा त्यांची मानसिकता होती. जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर लगेच संपल्या निकाल लागल्या करायचं हे नक्कीच त्यांनी आमचा निर्णय झालेला होता. साहेब, आता आजची जी घटना आहे म्हणजे जे की शरद पवार यांना माहीत नाही किंवा तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना माहीत नसताना हा जो शपथविधी केला जातोय, यानंतर हे दोन्ही पक्ष आता पुन्हा एकत्र येतील अशी शंका वाटते. नाही, आम्ही आमची भावना व्यक्त केली. त्यामध्ये आता काय करायचं काय नाही करायचं ते त्या पक्षांच्या नेत्यांनी आणि सुनेत्रा वहिनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवायचं आहे. शेवटी नेत्याची इच्छा किंवा त्यांची भावना पूर्ण करण्याची जबाबदारी किंवा करायचं का नाही हा त्यांचा निर्णय आहे. ते काय ठरवतील ते त्यांना ठरवून द्यायचं, त्यांना निर्णय घ्यायचा आहे. एकूणच अजित पवार हयातीत असतानाच ही दोन्ही पक्ष एकत्र झाले असते, परंतु या निवडणुका एकापाठोपाठ एक लागल्यामुळे तो निर्णय लांबला गेला असल्याची कबुली ही आपल्याला बोलत असताना शशिकांत शिंदे यांनी दिलेली आहे. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, कोरेगाव.